नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये देवघरात असणाऱ्या टाकांविषयीची माहिती, त्याचबरोबर कोणते टाक असावेत, किती असावेत, कोणते असू नयेत याविषयीची माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदैवत आणि कुलदेवता यांचे टाक असावेत. कारण कुलदैवत हे आपल्या पिता समान आणि कुलदेवता ही माता समान असते. भगवान शंकर आणि माता पार्वती हे सर्व जगताचे माता पिता आहेत आणि यांचे जे अवतार पृथ्वीवर झाले तेच सर्वांचे कुलदैवत आणि कुलदेवता झाले. म्हणजे बघा, भगवान शंकराचा अवतार असलेले जेजुरीचे खंडोबा हे बऱ्याच जणांचे कुलदैवत आहे आणि माता पार्वतीचा अवतार असणारी तुळजापूरची तुळजाभवानी ही सुद्धा बऱ्याच लोकांची कुलदेवी आहे. बऱ्याच लोकांचे कुलदैवत आणि कुलदेवता यांच्यामध्ये फरक असू शकतो. महाराष्ट्रातील 7,000 कुळांची कुलदेवता ही महाराष्ट्रात असणाऱ्या 3.5 शक्तिपीठांपैकीच एक असते. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आई, माहूरची रेणुका देवी आणि सप्तशृंगी देवी यापैकीच एक तुमची कुलदेवी असणार आहे. त्यानंतर काहींचे कुलदैवत हे जेजुरीचे खंडोबा, काहींचे पालीचे खंडोबा आहेत, तर काहींचे कुलदैवत हे ज्योतिबा असू शकतात. त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या कुलदेवाचा आणि कुलदेवीचा टाक देव्हाऱ्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. कारण कुलदेवच आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करतात. आपल्या आयुष्यात असणाऱ्या सांसारिक अडचणीतून बाहेर काढतात. कुलदेवच आपल्या कुळाचं रक्षण करते असतात. कुटुंबाची सुरक्षा, घरातील मुलांची लग्न, कार्य, नोकरी, व्यवसायात किंवा आयुष्यात होणारी प्रगती ही या कुलदेवतांच्या आशीर्वादानेच निर्विघ्नपणे होत असते. त्यामुळे प्रत्येकानेच आपले कुळाचार, कुलधर्म करणे आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येकानेच वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या तीर्थक्षेत्री जाऊन कुलधर्म करावेत. आता आपण कुलदेवतांच्या टाकांची ओळख करून घेऊया की टाक कसे असतात, त्यांची नावं काय असतात. कुलदेवतेचे टाक हे धातूपासून बनवलेले असतात. म्हणजे चांदीच्या पत्र्यावर कुलदेवतेची प्रतिमा उठावाने कोरलेली असते. पंचकोनी असलेल्या या टाकांच्या मागील बाजूस लाख लावून तांब्याचा पत्रा म्हणजेच पाठ बसवलेली असते. कुठलाही टाक हा पाठ विरहित नसावा. त्याचप्रमाणे टाकाला कुठेही जोड दिलेला नसावा असं सांगितलं जातं. आपल्या देवघरामध्ये कुलदेवतांची स्थापना ही टाकांच्या रूपातच करावी असा संकेत आहे. तर पहिला टाक येतो तो कुलदैवताचा. हा खंडोबाचा टाक आहे. हा कसा ओळखायचा, तर घोड्यावरती खंडोबा आणि म्हाळसा असतात. हातामध्ये तलवार असते. ते मणी आणि मल्ल यांचा वध करत आहेत असा दिसणारा परिपूर्ण असा हा टाक असतो. तसेच खंडोबाच्या टाकामध्ये तुम्हाला एका बाजूला कुत्राही बघायला मिळेल. तर असा असतो खंडोबाचा टाक. काहींच्या या टाकामध्ये मणी आणि मल्ल नसतात, तर काहींच्या असतात. तुमच्याकडे जसा असेल तसा बनवावा. त्यानंतर पुढचा टाक आहे कुलदेवीचा. हा टाक तुळजाभवानी देवीचा आहे. म्हणजे तुळजापूर गाभाऱ्यामध्ये जशी मूर्ती आहे तशीच या टाकावर कोरलेली आहे. काही जणांकडे तुळजाभवानीचा अलंकार रूपातील टाक आहे. देवीचा अलंकार रूपातील टाक हा असा दिसणार आहे. तुम्ही या दोन्हीपैकी एक टाक आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकता. प्रत्येक टाकाला मागील बाजूने असा तांब्याचा पत्रा बसवलेला असावा. कारण तांब हा धातू ऊर्जा आकर्षून घेण्याचं काम करत असतो. त्यामुळे टाकांना तांब्याची पाठ बसवतात. त्यानंतर पुढचा टाक आहे भैरवनाथांचा. तर या टाकामध्ये सुद्धा तुम्हाला घोडा दिसणार आहे आणि घोड्यावर भैरवनाथांबरोबर जोगेश्वरी सुद्धा असते. काहींकडे एकट्या भैरवनाथांचाही टाक असतो. तसेच या टाकामध्ये तुम्हाला भैरवनाथाच्या हातामध्ये किंवा कुठेतरी सर्प दिसेल. तर हा टाक भैरवनाथ आणि जोगेश्वरीचा दिसतो. त्यानंतर पुढचा टाक आहे लेकुरवाळी देवीचा. या टाकामध्ये देवीच्या बाजूला लहान मूल असतं. त्यामुळे तिला लेकुरवाळी म्हणतात. घर हे मुलाबाळांनी भरलेलं राहावं यासाठी. तसेच देवीच्या एका हातामध्ये धान्य आहे, तर धान्याने घर भरावं यासाठी हा टाक ठेवला जातो. तसेच हिला धान्याची देवताही म्हणतात. त्यानंतर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी हा लक्ष्मीचा टाक आहे. या देवीला पलंगावरची देवी म्हटलं जातं. ज्याप्रमाणे ही देवी पलंगावरती स्थिर बसलेल्या स्वरूपात आहे, तसेच आमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी हा टाक असतो. त्यानंतर पुढचा टाक हा क्षेत्रपाल देवतेचा. यांना देवांचा रक्षणकर्ता म्हणून देवघरात ठेवलं जातं. या टाकातील देवता ही पुरुष देवता आहे. यांना काही जण वीर सुद्धा म्हणतात. आपल्या पुढच्या पिढीला हे टाक कळावेत यासाठी तुम्ही या टाकाच्या मागील बाजूस त्यांचे नाव लिहून ठेवू शकता. त्यामुळे या टाकाच्या मागे तुम्ही क्षेत्रपाल असे लिहू शकता.
त्यानंतर काहींच्या घरामध्ये अशा प्रकारचा म्हसोबाचा टाकही पाहायला मिळतो, जो फक्त तांब्याच्या धातूमध्ये बनवला जातो. जास्त करून तुम्हाला हा टाक शेतकऱ्याच्या घरामध्ये पाहायला मिळेल. आपल्या शेतजमिनीवरच्या बांधाचं रक्षण करता म्हणून हा टाक बसवला जातो. तर अशा पद्धतीने बऱ्याच जणांच्या घरातील टाकांमध्ये त्यांच्या चालीरीतीप्रमाणे फरक असू शकतो. फक्त तुम्ही प्रत्येक टाक नेमका कोणता आहे, त्यांचं नाव काय आहे हे जाणून घ्या. त्यानंतर देवघरातील टाक किंवा मूर्त्या या 3 इंचापेक्षा मोठ्या असू नयेत, कारण धर्मशास्त्रानुसार मोठ्या मूर्तींची पूजा ही देवघरात नव्हे तर मंदिरात केली जाते. घरातील टाकांची संख्या ही 5, 7, 9 या प्रमाणात असावी. देवघरामध्ये कधीही खराब झालेले भंगलेले देव ठेवू नका. एकाच प्रकारचे 2 टाक किंवा एकसारख्याच 2 मूर्त्या देवघरात ठेवू नये. आपलं जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होतं आणि पंचतत्वातच विलीन होतं. याच पंचतत्वाचं प्रतीक म्हणून देवाचा टाक हा पंचकोनी असतो. देवांची स्वच्छता कशी करावी, तर रोज देवांना अंघोळ घातली की ते सुती कापडाने पुसून घ्यावेत. या देवांना सुका गंध लावावा, ओला गंध लावू नका, की त्यामुळे ते खराब होतील. सणावाराला आपले देव उठून दिसावेत यासाठी लिंबू आणि चिंच लावून साफ करावेत. मार्केटमध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त पावडरचा वापर करू नका, त्याने ते लवकर खराब होऊ शकतात. टाक हाताळताना त्यावर असणाऱ्या कोणावर पडणार नाही याची काळजी घ्यावी, कारण जर टाक कोणावर पडला तर त्याची पकड सैल होऊ शकते. आपल्या देवघरातील टाक वेळोवेळी तपासून बघावा. त्याला छिद्र पडलं असेल, त्यामध्ये पाणी मुरत असेल, टाक अस्पष्ट झाला असेल तर असा टाक लगेचच बदलून नवीन टाक बनवून घ्या. असं म्हणतात की घरातील मुलाच्या लग्नाच्या वेळीच नवीन टाक करावेत, परंतु असं काही नाही. तुमचे टाक खराब झाले, भंगले की तुम्ही ते नक्कीच नवीन बनवू शकता. त्यानंतर कोणते टाक देव्हाऱ्यात असू नये, तर पितरांचे टाक देव्हाऱ्यामध्ये ठेवू नका. पितरांचे टाक देव्हाऱ्यात ठेवून पूजा केल्याने तुम्हाला आणि तुमच्याबरोबर तुमच्या घरातील देवांनाही याचा दोष लागू शकतो, कारण तुम्ही जर त्यांची रोज पूजा करत राहिलात तर त्यांना मुक्ती मिळेल कशी? त्यामुळे पितरांचे टाक देव्हाऱ्यात ठेवू नका. पितरांच्या टाकांचे वाहत्या पाण्यामध्ये विधिवत विसर्जन करून द्या. त्यानंतर एखाद्या स्त्रीकडे 7 अस्त्रांचे टाक असतील, परंतु ती गेल्यानंतर पुढे त्यांचं पूजन देव्हाऱ्यात करू नका. या टाकांचंही वाहत्या पाण्यात विसर्जन करा. काहीही मनात आणू नका. याने झालंच तर तुमचं चांगलंच होईल. त्यानंतर लोकांनी भेट दिलेले देव घरात ठेवू नये. स्वतःच्या कमाईतून आणलेल्या मूर्ती ठेवा. तसेच देवांचे फोटो घरामध्ये शो म्हणून लावू नका किंवा कोणाला भेट म्हणूनही देऊ नका. तुम्ही इतर कोणतीही वस्तू भेट म्हणून देऊ शकता, परंतु देवाची मूर्ती आणि देवाचा फोटो कधीच भेट म्हणून देऊ नका. तर अशा प्रकारे आपले कुळाचार, कुलधर्माचे पालन प्रत्येकाने करावे आणि आपल्या मुलांनाही सांगावेत, की जेणेकरून आपल्यानंतर ते योग्य पद्धतीने सर्व काही करतील. त्यांनाही देवांची ओळख करून द्या, त्यामुळे त्यांच्यावरही कुलदैवतांची अखंड कृपा राहील. तर अशा प्रकारे टाकांविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.